आयोजित या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ बंधू आणि लाडक्या बहिणींना नमस्कार। आज कृष्णाष्टमी निमित्त आपण जो आनंद घेतला फुल्यांचा, प्रत्येक शब्दाला विरुद्ध अर्थ आहे। दुःख विरुद्ध सुख, पण आनंद या शब्दाला विरुद्ध अर्थ नाही। त्याला फार दुसरा परमानंद, अत्यानंद असं प्रत्येक शब्द आहेत, त्याला विरुद्ध अर्थ नाही। आणि आज आपण आनंद घेण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहात। आता कृष्णाष्टमी, कृष्ण जन्म सगळं तुम्हाला माहिती आहे। 8व्या पुत्रापासून तुझा वध होईल कंसानं ऐकलं आणि त्यांना बंदीगृहात जमलं। बंदीगृहात त्याचा जन्म झाला, दरवाजे उघडले, यमुनेतून पार झाला आणि नंतर तो लहान असताना त्यानं पहिलं सांगितलं, नंदाच्या घराला मजली। तुम्ही मला माग म्हणायचं बरं का, गौरव म्हणायचं ना, मला नंदाच्या घराला घेऊन जावं सांगितलं। मग यमुनेमधून गेला, ते यमुना माई पळून आली आणि ज्या वेळेला कृष्णाचा पाय लागला त्यावेळेस यमुना माई थंड झाली, तो गोकुळात पोहोचला। गोकुळात पोहोचल्यावर सगळीकडे आनंद झाला आणि मग तिथल्या नर नारी सगळ्या आनंदानं बाबरू लागल्या आणि एक धावी एकी पुढे एक वाटी सुंटवडे, गवळणे सांगते गवळणीला, प्रत्येकाला सांगू लागल्या। इतका आनंद झाला त्यांना आणि आनंद झाल्याच्या नंतर त्याच्याविषयी प्रीती निर्माण झाली। श्रीकृष्णाचं मोहन रूप पाहून आणि त्याच्या जवळ जाण्यासाठी ते काहीतरी बहाणा करू लागल्या। थोडासा मोठा झाला कृष्ण, 1-2 वर्षाचा, आणि त्याच्या चुगल्या करायला लागल्या। हा कृष्ण आमचं माखन करतो, भांडीतो, उलटी पालटी करतो। आणि मग त्यांनी एक गवळण म्हणायला सुरुवात केली, तो कसा करतो, त्याला चालता येत नाही। यशोदा म्हणली, त्याला चालता येत नाही तर तो कसा करू शकतो। आणि त्या वेळेला त्या गवळणी म्हटल्या, तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात 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 टेकीत, गुलघ्याने गुलघ्याने रांगत, गुलघ्याने गुलघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ तो मध्ये खिला घसये, तो गुडघ्यानं रांगत येतो आणि आमची वृत्तपात करतो असं सांगितलं। त्यावेळेला यशोदा म्हणली, त्याला काय कळते, तो एवढा आहे, तुम्ही उगच काहीतरी आळ घेता, उगच काहीतरी त्याच्यावर आळ घेता। आणि मग ती आपल्या कृष्णाला ताकद केली, परत तू काय जायचं नाही। गवळणी सांगतात, कृष्णा तुला मी ताकीद करते, कुणाच्या घरी कधी जाऊ नको असं ती म्हणली। आणि मग कृष्णाला म्हणलं ठीक आहे, नाही जाणार। कृष्ण बऱ्याच वेळा दिसला नाही, बऱ्याच वेळा कृष्ण दिसला नाही। मग ते यशोदा गवळणी विचारते, कृष्ण देखिला काय कुणी माझा, कृष्ण देखिला काय चारवीत होते फुल, अंगणी बाऊला फोन लावून बोलवलं, कैसी पडली मजला भूल, कैसी पडली मजला भूल, कृष्ण देखिला काय माथा शोभे पिंपळ पान, मेघवर्ण ऐसा जान, त्याला म्हणती श्री भगवान, योगी ध्यान विश्रांती, सांगा कृष्ण देखिला काय। कृष्ण बघितला का असं त्या विचारू लागल्या। तर त्यांना बहाणाच पाहिजे होता कृष्णाच्या जवळ जायचा। आणि मग त्या परत असं त्या बहाण्यानं यशोदेला खोड्या करायस, तो म्हणला आमच्या खोड्या करतो। तो कसा खोड्या करतो तर त्याने सांगितलं, लहान 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 मुले घेऊन खोड्या करी खोड्या करी मन मोहन, लाजवी हा चक्रपाणी, जनी हसे हसे गाय गाणी, जनी हसे गाय गाणी, असे गाणे गाऊन खोड्या करी मन मोहन। आमचा खोड्या करतो म्हणजे अनेक बहाणे सांगितले। आता गवळणी, अशा बऱ्याच गवळणी तुम्हाला येत असतील, त्याच्यावर आळ घ्यायला लागल्या, कृष्णामध्ये पाहू नको म्हणजे घागर गेली फुटून। बऱ्याच गवळणी आहेत, त्या गवळणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो कान्हा, अनेक प्रकारच्या गवळणी आहेत। आता कृष्णाच्या चरित्रामधून आम्हाला काय मग एका ताईने सांगितलं, आमच्या लाडक्या बहिणीनं,
तिनं फक्त थोडीशी झोपी गेली चक्रव्यूहातून बाहेर पडायचं कसं हे ऐकलं नव्हतं. चक्रव्यूहातीनं घेतलं, पण अशाच एका चक्रव्यूहामध्ये आपली नवीन पिढी अडकत आहे. बघा, महाभारत रामायणाच्या पासून काहीतरी शिकायचं असतं. महाभारतामध्ये काय घडलं? कौरव पांडव भाऊ पांडव वनवासातून आले. वनवासातून आल्यावर अर्ध्या राज्यावर त्यांचा हक्क होता आणि अर्ध्या राज्यावर हक्क असल्यावर त्यांनी आपला हक्क मागितला. राज्य ज्या म्हटले त्या वेळेला धृतराष्ट्र तर आंधळात होता, स्वार्थांत होता. तो म्हणला काही द्यायचं नाही. आणि मग त्या गांधारीनेही डोळ्यावर आंधळी पट्टी बांधली होती, स्वार्थाची पट्टी बांधली होती. ती ही आपल्या पतीच्या माग म्हणाली त्यांना काही द्यायचं नाही. मग पेज निर्माण झाला. आता मला सांगा, महाभारतातली ही पहिली चुकी आहे. महाभारतातली पहिली चुकी, आपला पती जर आंधळा असला तर आपण डोळ्यावर पट्टी बांधायला पाहिजे का? आपण त्याला आपल्या डोळ्यानं वाट दाखवली पाहिजे. महाभारतातली पहिली चुकी घडली आणि म्हणून महाभारत घडलं. स्वार्थाच्या आंधळ होऊन ते म्हणले काही द्यायचं नाही. मग श्रीकृष्णाने शिष्टाई केली. अरे म्हणले अर्ध्या राज्यावर यांचा हक्क आहे, त्यांना अर्ध राज्य तरी द्या. आणि मग अर्ध राज्य तरी द्या म्हटल्यावर त्या दुर्योधनानं धुतकार सोडला, म्हणला नाही. सुईच्या टोकावर माईल एवढी माती सुद्धा देणार नाही. आता मला सांगा, सुईच्या टोकावर काय मावतं का? माती सुद्धा देणार नाही म्हणल्यावर युद्धाचा प्रसंग ओढवला. 17 दिवस कुरुक्षेत्रावर युद्ध झालं. श्रीकृष्णाचं यादव कुळाचं 11 अक्षौणी सैन्य मारलं गेलं. कौरवांचं अख्खं सैन्य मारलं गेलं. हाहाकार झाला. अनेक विधवा झाल्या. कशामुळं? फक्त दुर्योधनाचा. कृष्णाने सांगितलं होतं, शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. अरे 5 गावं तरी द्या, नाही दिली. आणि म्हणून याच्यापासून आपण काय शिकायचं? प्रत्येक गावामध्ये महाभारतापासून काय शिकायचं? प्रत्येक गावामध्ये 2 भावांचं चांगलं चाललं असतं, काळू वाळू, पण ते 2 पार्टीचे असतात. एका बाजूला पाटील सरपंच त्यांना ओढत असतो. एकदा काळूनं आपल्या बाबळीचा एक दांडा तोडला. बाबळीची फांदी तोडली तोडलेला दांडा बसवण्यासाठी. आणि मग त्याला भडकवण्यात आले, अरे त्या तुझ्या बाबळीचा दांडा तुझ्या भावाने तोडलाय, समायची बाबा आहे. आणि मग बाळू काळूचं भांडण झालं. आणि त्या ज्या कोऱ्हाडीच्या दांड्यानं त्याने दांडा बसवला होता, त्या दांडीने एकमेका भाव घातले. पोलीस स्टेशनला गेले, केस झाली. अख्ख्या दोघांच्या जमिनी त्या कोऱ्हाडीच्या दांड्यामुळे गेल्या. म्हणून म्हटलंय अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा नहीं होता तो किसी भी पेड़ के कटने का हिस्सा नहीं होता. कुल्हाडीचा दांडा होता काय? महाभारतापासून आम्ही शिकलोय काय? रामायणापासून महाभारतापासून आम्हाला इतकं शिकायचं आम्ही शिकलो नाही. आम्ही फक्त करमणूक युद्ध म्हणून पाहिला. रामायणचे अवतार झाले, मत्स्यकच्चे वरा, राम परशुराम हे अनेक राक्षसांना मारण्यासाठी अवतार झाले. हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नरसिंह पैदा झाला, कंसाला मारण्यासाठी कृष्ण झाला, रावणाला मारण्यासाठी राम पैदा झाला. परंतु आत्ताच्या युगामध्ये, त्या कलियुगामध्ये कुणालाही मारण्यासाठी कोणताही अवतार नाही, तर सगळ्यांना तारण्यासाठी एकच अवतार आहे, तो म्हणजे आमचा विठ्ठल. पुन्हा कुणाला मारणार? आता राक्षस थोडे पैदा झाले का? प्रत्येक गावामध्ये राक्षस, सैतान, हैवान पैदा होतात. लहान लहान मुलींवर अत्याचार केला जातो. पुन्हा कुणाला मारणार तो? पण त्याच्यातलं एकच साधन ज्ञान आहे, तो सगळ्यांना तारण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे तारण्यासाठी फक्त संतांचे अभंग, संतांचं साहित्य, संतांच्या साहित्यामध्ये फक्त अभंग नाही, त्यात पदे, दोहे, ओव्या असतो, गवळण, भारूड, अनेक याच्या चाली चांगल्या असतात, त्याचा अर्थ चांगला असतो. पण ही नवीन पिढी ते डोक्यात घेण्याचा प्रयत्न करत नाही. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही. गीता, रामायण, महाभारत हे मोठमोठे ग्रंथ नवीन पिढी उचकटणार सुद्धा नाही, डोकून सुद्धा पाहणार नाही. पण त्यांच्या डोक्यामध्ये जर आपल्याला संस्कार, अध्यात्म, परमार्थ गुंतवायचा असेल तर छोटासा हरिपाठ. मी मागल्या वेळेला सांगितलं, तुम्हाला तुमचं घर सुरक्षित ठेवायचं असेल तर आठवड्यातला 1 तास आपल्या मुलासाठी, नातवासाठी, कोणासाठी तरी काढा. तर मुलगा फुटका भुटका दारू देत असेल तर 1 तास फक्त आपल्या नातवंडाला घेऊन हरिपाठाला जा. 1 तास त्याची टीव्ही आणि मोबाईल सुटेल, त्याला चांगला संस्कार घडेल. हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीनं. मी प्रत्येक शाळेमध्ये हरिपाठ वाटतो. पण ते कोणाला वाटतो? जो मुलगा 2 अभंग पाठ करेल, अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदी भरीनं, तिन्ही लोक काय अर्थ होतो बोळे? आता अवघाची संसार म्हणजे कोणाचा संसार म्हटलंय? पप्पा, मम्मी, गुड्डी, मुड्डी, अवघाचं म्हटलंय का?
अवघाचा संसार म्हणजे अख्खा जगाचा विश्वाचा संसार सुखाचा करीन असा त्या भागाचा अर्थ आहे. पण तो व्यापक स्वरूपाचा अर्थ त्या मुलाला नाही कळला. फक्त स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे एवढं जरी कळलं तरी पण चाललं. दुसरा अभंग सावता महाराजांचा अभंग आहे. खांदा मळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाळा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता म्हणे केला मला विठ्ठल पायी गोविला गळा. दोन अभंग पाठ करा. काय याच्या सावता महाराजांना म्हणायचंय? त्यांनी देव त्याचा कशात पाहिला? त्यांचं गाव वारण पंढरपूर पासून 20-25 किलोमीटर जवळ आहे. परंतु ते कधीही तिकडे गेले नाहीत. आपल्या शेतामध्ये काम करता करता ते देवाचं नामस्मरण करायचे. कांदा मुळा भाजी आपलं जे काम करून आपलं कर्म आहे त्याच्यातच आपला देव आहे. मग आपलं कर्म काय आहे सध्या? आपलं कर्म काय आहे सध्या? आपलं कर्म आहे आपली नातवंड चांगल्या स्थितीत त्यांना संस्कार लावणं. आपलं काम आहे आपला देव त्याच्यात आहे सध्या. मी तुम्हाला मागे सांगितलं तुम्हाला म्हातारपणी कोणी विचारणार नाही तुमच्या खात्यात किती पैसे आहेत किती गाड्या आहेत. तुमची मुलं काय करतात नातवंड काय करतात त्यांना संस्कार लावण्यासाठी मी पहिलं सांगितलं. सगळीकडून आग्रोह पसरलाय सगळीकडून वणवा पसरलाय. त्या वणव्यामध्ये ही आपल्या घराच्या बाहेर बागडणारी पाडसं 2च पाडसं असतात. प्रत्येक घरामध्ये 2 पाडसं असतात. हरणी आतमध्ये असते टीव्ही मध्ये व्यस्त असते. हरणी आतमध्ये टीव्ही मध्ये व्यस्त असते आणि ती पाडसं बाहेर मोबाईल मध्ये मस्त असतात. पाडसं मोबाईल मध्ये असतात आणि त्याच वेळेला सगळा तो वणवा आहे समाजातील वणवा आहे व्यसन अनेक प्रकारचा फडका आहे ना तो आगडोंब जवळ येत चाललाय. तो आगडोंब जवळ येत असताना ती पाडसं या आगीमध्ये भस्मसात होणार आहे. परंतु त्याच वेळेला त्या आगीमधून एक वाघोबा येतो. तो वाघोबा त्या पाडसांना पाहतो आणि तो वाघोबा पाहिल्याच्या नंतर ती पाडसं गडबडतात. वाघोबा जवळ येत असतो. त्याच वेळेला झोपडीच्या आड बाजूला एक शिकारी असतो आणि तो शिकारी त्या पाडसावर नेम साधून असतो. आता मला सांगा सगळीकडून वनवा जवळ येतोय सगळीकडून वनवा जवळ येतोय. शिकारी नेम धरून बसलाय. शिकारी नेम धरून बसलाय आणि वाघोबा खायला आलाय तर ती 2 पाडसं कशी वाचणार आहे? काय मार्ग आहे? ही 2 पाडसं कशी वाचणार आहेत? ती वाचणार आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शेवटला द्यायचं. कशी वाचणार आहेत? कशी वाचणार आहेत ती. परंतु त्याला एकच मार्ग आहे. ज्या वेळेला सृष्टीचा चमत्कार होतो सोसाट्याचा वारा सुटतो वादळवाळा भोकावत जवळ येतो विजांचा कडकडाट होतो. विजांचा कडकडाट झाल्याच्या नंतर तो जो शिकारी असतो तो नेम मारतो. विजांच्या कडकडाने त्याचा हात फायबर होतो. जवळ येणाऱ्या वाघोबावर तो बाण बसतो. तो वाघोबा त्या बाणाने मरतो. विजाची वीज पडते शिकारी मरतो आणि पाऊस सुरू होतो. पाऊस सुरू झाल्याच्या नंतर तो वणवा जवळ येणारा वणवा तो फडका अख्खा विझून जातो आणि ती पाडसं वाचतात. आता मला सांगा हा शिकारी कोणता? हा वाघोबा कोणता? शिकारी कोणता? वाघोबा कोणता? पाऊस कोणता? विजा कोणत्या? जाऊ द्या आपल्याला वेळ थोडा आहे. तर विजा कोणत्या? मी पहिलं सांगितलं परमार्थाचा विजांचा कडकडाट होईल. परमार्थाचा वारा सुटेल. अध्यात्माच्या विजांचा कडकडाट होईल आणि संस्काराचा पाऊस या पिढीवर पडेल. तेव्हाच ही पाडसं वाचणार आहेत. अन्यथा ही पाडसं कोणत्या तरी आगीमध्ये भस्मसात होणार आहेत. कोणातरी शिकाऱ्याच्या मोहाला पडणार आहे. कुणातरी शिकारी कोणता? जर ते जवळ येतात एखादं लहानसं पोरगा असतं ते श्रीमंताचं असतं 2-4 टुकार येतात वेस्ट येतात आणि ते म्हणतात अरे याला जर बिघडवलं तर आपली आयुष्यभराची सोय होईल. त्याला म्हणतात चल डीजे पुढे नाचायला चल पुढाऱ्याच्या पुढे धाब्यावर जेवायला चल कुठं तरी वाईट मार्गाला नेतात. ते शिकारी मग त्याचा मित्र त्याच्या वाईट शिकाऱ्यापासून सावध राहा. तो वाघोबा कोणता? तो वाघोबा कोणता? तर प्रत्येक ठिकाणी अनेक प्रकारची व्यसन आहे. अनेक प्रकारची व्यसन आहे. अंमली पदार्थ गांजा दारू असे प्रकारचे शिकारवाद तुमच्या मुलाची शिकार करण्यासाठी टपलेले आहेत. तुमच्या मुलाचा बळी घेण्यासाठी टपलेले आहेत. आणि तो वाढवा कोणता? तो भ्रष्टाचार दुराचार अन्याय अत्याचार लहान लहान मुलींना लहान लहान लेकरांना बरबाद केलं जातं. हा सगळा वाढवा विझवायचा असेल तर अध्यात्माचा विजांचा कडकडाट व्हायला पाहिजे. संस्काराचं वादळ सुटलं पाहिजे. तो पाऊस तुमच्या मुलावर पाडला पाहिजे आणि ही जबाबदारी तुमची आहे. वेरोबळा म्हणतं म्हणजे फक्त काही डान्स करण्यासाठी नाही. मी पत्रकार आहे त्यामुळे जरासा राग येईल माझ्या लहानच्या बहिणींना. परंतु मी 45 वर्ष सर माहिती आहे पत्रकारिता करतो. पत्रकारितेचा अलीकडं जी नवीन पिढी आहे ना आम्ही प्रवचन देतो त्या प्रवचनाच्या मध्ये 50 मध्ये पुढे असतात आणि 50 मध्ये पुढी यांना माहित आहे की मोडतात पण वाकत नाही.
पण ही नवीन पिढी आहे. नवीन पिढी फार हुशार आहे. ते चांगलं ते त्यांना बक्क कळतं, परंतु ते वळत नाही. आणि ते वळवण्यासाठी आपण त्याच्यावर संस्काराचा पाऊस पाडला पाहिजे. तर मी सांगितलं होतं पहिलं महाभारत, आता रामायणामधून बरं शिकण्यासाठी आहे. ते मंथरा घरामध्ये पैदा झाला नाही पाहिजे. दशरथानं सांगितलं आता त्याचा राज्याभिषेक करायचा आहे. राम आनंदात होता. कैकेयीचं दर्शन घेण्यासाठी गेला आणि तिथं मंथराने पाहिलं तर रामाचा आनंद. दुसऱ्याच दिवशी दशरथाने सांगितलं का तुला वनवासाला जावं लागेल, वनवासाला जावं लागेल. त्यावेळेला राम म्हटला, काही म्हटला जातो म्हटला, कारण त्या फक्त अयोध्येच्या राज्यापेक्षा मला अख्ख्या वनवासाचं राज्य मिळतंय. त्यानं समाधान मानलं. आता जर एखाद्या बापानं आपल्या पोराला सांगितलं तू फक्त 14 दिवस घरात यायचं नाही, ते बापाला म्हणत तू जा. मग रामायणापासून काय शिकायचं? पितृभक्ती. भरतानं गादी स्वीकारली नाही. तो राम वनवासाला गेला, त्याला आणण्यासाठी गेला, परंतु त्यांच्या दोघांमध्ये तुम्ही रामायण पाहिले समेट झाला नाही. आणि शेवटी त्याने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला. आजकाल जर एखादा भाऊ वनवासाला गेला 14 वर्ष, दुसरा भाऊ म्हणत बरं झालं माझं एकट्याचं राज्य झालं. मग रामायणापासून काय शिकायचंय? सीता वनवासात होते. वनवासात असताना तिने खारण पाहिलं. सकाळच्या वेळी स्नान संध्या करून केस मोकळे सोडून बसले असताना तिने खारण पाहिलं आणि ती रामाला म्हणली, प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी. आता मला सांगा माझ्या लाडक्या बहिणींनो, तिला हरणाच्या कातड्याच्या चोळीची आवश्यकता होती का? तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. मोह लोभ प्रलोभनाला बळी पडली. हरणाच्या कातड्याची चोळी हवे. रामाला वाटलं अरे एवढं राजवैभव त्यागून आपल्या बरोबर जंगलात आले, तिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये? रामानं धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागे पळाला. ते हरिण मायावी होतं. रावणाच्या मामानं मारीच नावाच्या राष्ट्रानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते ठरल्याप्रमाणे झाडाच्या आड गेलं. त्याने रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. रामाच्या ओरडण्याचा आवाज सीतेनं ऐकला. आणि लक्ष्मण म्हणले भावाजी धावा, त्यांच्या जीवाला काहीतरी धोका आहे. त्यावेळेला लक्ष्मण म्हणला नाही माझे, त्यांना काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. ती लक्ष्मणला म्हणली भाऊजी म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांच्या जीवाचं तिकडे काहीतरी बरी वाईट व्हावं आणि मी तुमच्या बस. लक्ष्मण म्हणला बस माते जातो. त्यानं ही धनुष्यबाण उचलला, जायला निघाला. परंतु त्याच्या डोक्यामध्ये होतं सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. तो जाता जाता परत मागं वळला आणि त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली. मी 9वी ते 12वीच्या मुलांना लेक्चर देताना सांगतो ती रेषा आखली. मुलींनो त्या रेषेचं नाव काय? काय? हा मी मुलींना सांगतो माझं 70 चालू झालंय, मला नीट ऐकू येत नाही. काय त्या रेषेचं नाव? लक्ष्मण रेषा, जी प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते आणि ती आयुष्यात ओलांडायची नसते. ओलांडलं तर जीवनात रामायण बिघडतं, महाभारत घडतं. म्हणून मुलींनी लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही, हे रामायणापासून शिकायचं. आणि तिला लक्ष्मण घेऊन जात असताना लक्ष्मण त्यावेळेला गेला. लक्ष्मण गेल्यावर रावणाचा प्रवेश झाला. भिक्षेकराचा वेश घेतला. ओम तत्सत भिक्षांदे ही भिक्षा वाढमाय म्हटल्यावर सीतेला वाटलं अरे कोणतरी भिक्षुकरी आलाय. आपली भारतीय संस्कृती घरात आलेला काहीतरी वाढायचं, त्यातमध्ये गेले. कंदमुळे फळे काहीतरी हातामध्ये घेतली आणि अनावधानानं चांगल्या कामासाठी दान धर्म करण्यासाठी तिनं ती लक्ष्मण रेषा ओलांडली. तसं रावणानं आपलं रूप धारण केलं आणि तिला कुठे घेऊन गेला? पंढरपूरला. दिंडीमध्ये नाही घेऊन गेला ना लक्ष्मण. आणि मुलींनो त्या माहितीसाठी मी मुलींना सांगतो, मुलींनो त्या वेळेला उड्डाण करू शकणारा, शोध घेऊ इच्छिणारा हनुमान उपलब्ध होता. आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही. आजकालचा राम पडलाय अवलंबलाय. तो म्हणाल त्याला शायनिंगची चोळी लागत होती की जाऊ द्या. त्यात गेली सीता गेली, सीता मिळेल. म्हणून रामायणापासून एवढं शिकायचं, आयुष्यामध्ये कोणत्याही लोभाला मोहाला प्रलोभनाला बळी पडायचं नाही. लहान मुलीला चॉकलेटची आमिषे दाखवली जातात, मोठ्या मुलींना गिफ्ट दिली जाते, त्याच्या मोठ्या मुलींना मोबाईलची आमिषे दाखवली जातात, त्याच्या मोठ्या मुलींना लग्नाची आमिषे दाखवतात. आणि काय तो इंग्लिश मध्ये एक फसवा शब्द झालाय, ती जुना विद्वान आहे पण मला तो शब्द आठवत नाही. त्या मुलींना ही मुलगी मोठी आहे, एक शब्द आहे, काय शब्द आहे तो? आय काय यू काय म्हणतात ते मला काय कळत. आय काय यू म्हणजे काय? ते काय ठीक काय नसतं.
हे काय ते काय नसतं. सकाळच्या वेळी गवतावर पडलेला वासनेचं धवास्त वास्तवाच्या उन्हाचे चटके बसले केव्हाच विरघळत. एखाद्या भोळ्या भाबडी मुलीला फसवण्याचा बर्बाद करण्याचा तो डाव असतो. म्हणून आयुष्यामध्ये त्या इंग्लिश मधल्या शब्दाला आयुष्यात बोलायचं नाही. त्या सैराट बंदी ती आरची ती काय म्हटली, मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू, आय काय यू. ते किती दिवस टिकलं. गेल्यावर पळून गेल्यावर एकदाच खिदळली, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं. तुला मीठ कळत नाही का, हे कॅलेंडर कशाला आणलं. आणि एवढं त्यांचं शेवटी भांडण झालं. तुम्ही पिक्चर बघितलाय. भांडण झाल्याच्या नंतर ते एकमेकाला म्हटले की मला किळस येते. ती म्हटली मी झक मारली, तो म्हणला बरी मारली. मग ते काय असतं, ते मराठीतलं का इंग्लिश मधलं ते काय असतं, ते कुठे गेलं, ते काय नसतं. म्हणून मी मुलींना सांगतो, तुमचे आई वडील काय तुम्हाला खड्ड्यामध्ये लोटणार नाही, कोरड्या विहिरीमध्ये ढकलणार नाही. ते आई वडील तुम्हाला लहानाचं मोठं करण्यासाठी बालपणापासून तुमचं उष्टखडकडे काढतात. बालवाडी, अंगणवाडी, प्रायव्हेट शाळा, हायस्कूल, कॉलेज शिकून 20 वर्ष लागतात. आणि त्या 20 वर्षाच्या आपल्या बापाचं आई बापाचं ऋण तुम्ही एका दिवशी तुम्हाला एखादा कोणीतरी टग्या भेटल आणि तो तुम्हाला 2-4 महिन्याची ओळख आणि तो तुम्हाला म्हणाला आय काय येऊ. त्याला म्हणायचं तुझी आय माझ्या बापाकडे घेऊन ये, मग ठरवू. 9वी ते 12वीच्या मुली बिघडणार नाही. विश्लेषण करून सांगतो, आता आपल्याला वेळ कमी आहे. मग रावणामध्ये त्यावेळेला सीतेला उतरून घेऊन चाललेला असताना त्यावेळेला एक पक्षी आडवा आला. रावणाला एक पक्षी आडवा आला. काय त्या पक्षाचं नाव, जटायू आडवा आला. जटायू म्हणजे गिधाड. ते गिधाड पक्षी आडवा आलं. त्या सीतेला सोडवण्यासाठी त्यानं आपल्या जीवाचा आकांत केला, इतका लढा दिला. रावणानं विचारलं तुझा मृत्यू कशात आहे, आणि त्यावेळेला त्यानं आपला प्राण दिला. पण सीतेला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या लाडक्या बहिणींनो, आजकाल एखाद्या मुलीला किंवा महिलेला 5-7 गुंडानं त्या पिक्चर मध्ये बघा, त्या आरतीला 5-7 गुंडानं अडवलं होतं. त्यावेळेला ती डेरिंगबाज आली, हेल कडमड हे मात्र काहीतरी कडमड बोलली, दम दिला म्हणून त्या आरतीला त्यावेळेस सोडलं. पाहिलं ना अशी. परंतु आजकालच्या जमान्यामध्ये एखाद्या महिलेला मुलीला अडवलं तर कोणतीही डेरिंगबाज अक्का सोडा, एखादा पहिलवान पुढारी बोक्का सुद्धा मध्ये पडत नाही. कारण तो पार तर व्हिडिओ काढतो. मध्ये पडत नाही. कारण हे तर पोलीस स्टेशनला त्या गुंडाचा मार खावा लागेल, पोलीस स्टेशनला साक्ष द्यावा लागेल, कोर्टात साक्ष द्यावा लागेल. म्हणून आयुष्यामध्ये कोणत्याही मुलीनं महिलेनं कोणत्याही प्रलोभनाला बळी पडायचं नाही, हेच त्याच्यातून सांगायचं आहे. आणि आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक त्या विश्लेषकानं जागतिक संशोधकानं सांगितलंय आयुष्यामध्ये 140 कोटी आपले लोक आहेत भारतामध्ये. त्याच्यातले अर्धी लोक नष्ट होणार आहेत. अर्धी लोक नष्ट होणार आहेत किंवा अपंग होणार आहेत. ज्याप्रमाणे भोपाळला वायुगुरुती झाली ना, त्याप्रमाणे ते अपंग होणार आहेत. त्याचा जागतिक कीर्तीच्या भविष्यवेत्याचं भविष्य आहे. आणि ही लोक कोणती, तर ती वाईट वागतात, वाईट अनाचार, दुष्टाचार, भ्रष्टाचार करतात. अशी लोक एकतर नष्ट होणार आहेत. कारण ज्या वेळेला पृथ्वीवर 50% पापाचा भार होतो, यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानम धर्मश्च परित्राणाय साधूनां विनाशाय. ज्यावेळेला दुष्टांची संख्या वाढेल त्यावेळेला या दुष्टांची संख्या जे वाईट वागणार आहेत, त्या आयुष्यामध्ये वाईट नीती, भ्रष्टाचार, दुराचार जे करणार आहेत ते अर्धे एकतर भोपाळप्रमाणे वायू गळती होऊन अपंग होऊन पडणार आहेत किंवा मरणार आहेत. म्हणून आयुष्यामध्ये चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. आपल्या पिढीला चांगले संस्कार द्या. तुम्हाला किती पैसे आहेत, तुमची संपत्ती कुणी पाहणार नाही, पण तुमची संतती कशी आहे हे पाहण्याचा सगळा प्रयत्न करतील. आणि म्हणून मी तुम्हाला कृष्णाचं चरित्र सांगत असताना ती राधा कृष्ण किंवा सीताराम, पहिले महिलेला किंवा आजकाल महिलांना प्राधान्य आहे. पावित्र्य, चारित्र्य, वात्सल्य याची मूर्ती म्हणजे महिला म्हणतात. पण आपल्या देशामध्ये सध्या कोणताही कायदा करून या अन्याय अत्याचार बंद होणार नाही. यासाठी माणसाची, नवीन पिढीची मन बदलली पाहिजे. आणि मन बदलण्यासाठी एकच मार्ग आहे, संतांचे विचार, ज्ञानेश्वर, मुक्ताई, भाऊ, बहीण भाऊ. मला वेळ संपत आलाय का? बघा, तुम्हाला माहित आहे ज्ञानेश्वरांना, मुक्ताई यांना 4 भावंड,
आई वडिलांना देहांत करायची घ्यायला लागला, त्यांना कोणी भिक्षा वाढेना, पाणी पिऊन द्यायला. एकदा ज्ञानेश्वरांची भिक्षा उधळून दिली, तो पाणी प्यायला गेला. इंद्रायणीच्या पात्रामध्ये उतरल्यावर विसोबा खेचर नावाच्या ब्राह्मणानं त्याच्यावर लाथ घातली, पाण्यामध्ये पडलं. त्याने देवाने विचारलं, काका का मारता? तुम्हाला संन्यासाच्या कारट्या इंद्रायणी पाठवतोस म्हणलं, त्याला हाणत बाहेर नेला. हा ज्ञानदेव थांबसत गेले, धावत गेले, आपल्या कुटीमध्ये शिरले. 9 वर्षाच्या चिमुरड्या मुक्ताईनं पाहिलं, त्या भाऊ आतमध्ये शिरलाय. ती धावत जवळ गेली, दादा अरे काठी उघड म्हणल्यावर तो काय बोलेना, तिने फटीतून पाडलं. ज्ञानदेवाची सगळी कपडे चित्राने माती होती. अरे दादा काय झालं, दार उघड. ज्ञानदेव काही बोलेना, दार उघड दादा, माझी शपथ काय झालं सांग. त्यावेळेला त्याने सांगितलं, काही नाही ग मुक्ती, इंद्रायणीच्या पात्रामध्ये पाणी प्यायला उतरलो. विसोबा काकाने मला मारला होता, मी काय गुन्हा केला होता. त्यावेळेला ती मुक्ताई म्हणले, अरे जाऊ दे ना दादा, दार उघड, मी तुझी कपडे धुते. एखाद्या वेळेला काय एखाद्या बहिणीच्या भावाला एखाद्याने मारलं तर आजची ही मुक्ताई म्हणेल आपल्या 2-4 भावाला, सोपान काका चला सगळे या, आपण त्या विसोबाचं टाळकं फोडू. पण ती आधी माझ्या शक्तीचा अवतार होती. ती म्हणली, जाऊ दे ना दादा, दार उघड म्हणल्यावर तरीही ज्ञानदेव दार उघडे ना. मग तिने धावा केला. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, असं बरंच काय आहे. धावा केला तरी तो दार उघडे ना. आणि मग त्या वेळेला ती बऱ्याच वेळेला तिनं 42 प्रकारच्या आळवणं केला. त्याला ताटीत अभंग म्हणतात. अवघे विश्व झाले वन्नी, देवा संते व्हावे पाणी, रागरत्वा सोडा त्वरा, आपण तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अरे माझा भाऊ, माझा सखा ज्ञानेश्वर, जगाला ज्ञान देण्यासाठी तुझा जन्म आहे. एवढं मुक्ताईचे 42 विनवण्या तिने ऐकल्या आणि पाठ मोऱ्या ज्ञानदेवाला वाटलं, अरे 9 वर्षाची चिमुरडी मुक्ताई, तिने किती तत्वज्ञान सांगितलंय. त्यानं पटकन दार उघडलं, त्याला मिठीमध्ये घेतलं आणि त्या 9 वर्षाच्या मुक्ताईनं प्रेरणा दिली. म्हणून ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. आजकालचे मुक्ताई ज्ञानदेव पुढं, आजकालचे ज्ञानदेव बाहेर असतील, मुक्ताई आतमध्ये असतील. आजकालचे ज्ञानदेव भटकत असतील, आपल्या मित्राबरोबर टगेकेरू करून येतील आणि मग आई वडील कष्ट करून झोपलेले असतील आणि तो म्हणेल, अरे मुक्ते दार उघड. त्यावेळेला मुक्ताई दार उघडते, बहीण दार उघडते. त्यावेळेला आजकालच्या मुक्ताईनं आपल्या भावाला सांगावा, भाऊ रे, आपले आई वडील दिवसभर कष्ट करतात, त्यांचे कष्ट, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेव, कुठेतरी बाहेर भटकायचं सोडून अभ्यास कर. आणि आजकालच्या मुक्ताईनं आजकाल 2 रक्षाबंधनाला सण येतात. 2 सण आहेत बहीण भावाच्या पवित्र नात्याचे सगळे सण आहेत. मी शाळेमध्ये सांगतो, आज जी मुलं तुम्ही ज्ञानदेव आहात, तुम्ही मुक्ताई आहात, बहीण भावाच्या नात्याचे 2 पवित्र सण. ज्या वेळेला तुम्ही भावाला ओळखता, त्यावेळेला तुमचा भाऊ तुमच्या ओटीमध्ये काहीतरी ओवाळणी टाकतो, पैसे टाकतो, गिफ्ट टाकतो, काहीतरी सांगतो. त्यावेळेला तुम्ही बहिणींनी तुमच्या भावांना एवढंच म्हणायचं, आयुष्यामध्ये तुला ओवाळणी द्यायची ऐपत नसेल तर नको देऊ, पण एवढंच कर फक्त, त्या बहिणीच्या मायानं तू माझ्याकडे बघतो, त्याच मायेनं जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघ, हीच ओवाळणी द्यायची आहे. नकोय मला तुझे गिफ्ट. मला जर एखाद्याने छेडलं तर तुला राग येईल ना. मग जर तू कोणत्याही भावानं एखाद्या बहिणीला जर छेडलं तर तिथं जाणार नाही का. म्हणून प्रत्येक मुलीनं आयुष्यामध्ये एवढीच वळणी. गणेश विसर्जनामध्ये शाळेमध्ये लेक्चर देतो, 3 तास समोरची पोरं हलत नाहीत. मी त्यांना रंगून सांगतो, तुम्ही म्हातारी माणसं आहात म्हणून तुम्हाला मी जास्त हसायला लावत नाही, पण थोडंसं हसावलं तरच त्याचं चार्जिंग टिकतं. तर मला वाटतं वेळ बराच संपलेला आहे. फक्त जाता जाता एक शेवटची गवळणीचं एक कडवं, ज्यावेळेला कृष्ण अडवतो त्यावेळेला गवळण म्हणते, अरे कान्हा कृष्ण मुरारी नको अडवू तू गिरधारी, सांग ढळली मला जाऊ दे घरी, उद्या भेटूया. उद्या आपण परत भेटूया. आता वेळ झालेला आहे, सांग झालेली आहे, म्हणून मी थांबतो. सर्व ज्येष्ठ बंधूंना, लाडक्या भगिनींना परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. शाळेमध्ये 1 तास आहे ना, तर हालत नाहीत.
ते मोबाईल सोडून हरिपाठ आहे. मोबाईल सगळ्यात जीवनज्योत संस्थेचे अध्यक्ष त्यांच्या जोरात आपण थोड्या त्यानंतर आता नुकतंच त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. जीवनज्योत महिला यानंतर एका छोटीशी गवळण ताई आपल्या समोर सादर करणार आहे. एक छोटीशी गवळण केल्या आणि यानंतर लगेचच दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. तर या ताईंनी चिलाताई आपल्या समोर छान गवळण सादर करत आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ताईंचं स्वागत करूया. चला तर मावशी गवळण आणि त्यानंतर आज या महिन्याचे वाढदिवस फुलवरे सर आणि जगतापताई यांचा वाढदिवस आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन सादर करणार आहोत. तरी तुम्ही ही गाण्याची काही करू नये. बांधायला 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 विठळाला बांधायला 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 विठळाला नंदाचा पोर याला बांधा उखळाला नंदाचा पोर याला बांधा उखळाला बांधायला 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 उखळाला बांधायला 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 उखळाला अवचित हरी हा घरात शिरतो अवचित हरी हा घरात शिरतो शिंकेची तोडीतो मडकेची फोडीतो शिंकेची तोडीतो मडकेची फोडीतो सोडू नका याला तर सोडू नका याला सोडू नका याला तर सोडू नका याला बांधायला 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 उखळाला बांधायला 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 उखळाला पाणी अशी जाता रागर फोडी पाणी अशी जाता रागर फोडी रस्त्याने डोईवरचा पदर चोडी रस्त्याने डोईवरचा पदर चोडी लाज नाही मुली आला लाज नाही आला लाज नाही मुली आला लाज नाही आला बांधायला 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 उखळाला बांधायला 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 उखळाला मुरलीधर हा खट्याळ भारी मुरलीधर हा खट्याळ भारी लबाड काना कृष्ण मुरारी लबाड काना कृष्ण मुरारी सोडू नका याला तर सोडू नका याला सोडू नका याला तर सोडू नका याला बांधायला 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 उखळाला बांधायला 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 उखळाला एका जनार्दनी सबल सगवळणी एका जनार्दनी सबल सगवळणी कृष्णाला पाहून आनंद नयनी कृष्णाला पाहून आनंद नयनी क्रोध बहु झाला तर क्रोध बहु झाला क्रोध बहु
बांधायाला बांधायाला उखळाला बांधायाला 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 उखळाला नंदाचा पोरयाला बांधा उखळाला नंदाचा पोरयाला बांधा उखळाला बांधायाला 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 उखळाला बांधायाला उखळाला बांधायाला उखळाला. सुंदर अगदी भगवान श्रीकृष्णाचे कौतुक आणि गुण त्यांच्यामध्ये कोणकोणते होते या गवळणीतनं अतिशय सुंदर त्यांनी सादर केलेलं आहे. तर ताईंसाठी आपण जोर असायला. यानंतर वधूवर सूचक मंडळाच्या ताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. सन्माननीय कीर्तिताई वाघ, सन्माननीय वाघताई ज्येष्ठ याचाही या ठिकाणी आपण गुलाब पुष्प देऊ. केंद्रातर्फे सन्मान होतो. सरांनी आपला सन्मान अध्यक्ष सन्माननीय माझे गुरुवर्य सूर्यकांत शिर्के सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सरांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान घेणार आहोत. अतिशय सुंदर सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचे आरोग्य निरोगी राहो. जगतापताईंना सर्वांच्या तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भगिनींचे मनापासून आभार आणि धन्यवाद. त्याला मारायची काठी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील दहीहंडीचा हा कार्यक्रम आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे. धन्यवाद.